कमी वेळेत जास्त माहिती मिळवायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ असेल आणि नॉलेजही जास्त घ्यायचं असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पुढे आपल्याला दिसतात की त्यांच्या कानामध्ये मासे आहेत. ठीक आहे, आता त्याच्या पण भरपूर कथा मी ऐकून आहे. आता तुम्हीच सांगा त्याचा अर्थ काय घ्यायचा किंवा ते कशाचं प्रतीक आहे. ओके, तर काही मान्यता लोकांच्या असतात. मी अगोदरच सांगितलं, मी असं ऐकलं होतं, पण ते मी नाही मान्य करत त्या गोष्टीला. बरेच संत पण नाही मान्य करत. ओके. एक जण म्हणत होते की बाबा एक अशी मासे विकणारी भक्त विठ्ठलाची आली, नेमके त्या दिवशी टोपल्यात 2च मासे उरले होते आणि मग तिने काही नव्हतं अर्पण करायला तर मासे अर्पण केले. अच्छा. तर प्रॅक्टिकली विचार केला तर कितीही मोठा भक्त असू द्या तर तो मासे तर अर्पण नाहीच करायचा भगवंताला. कारण कोणालाही माहीत आहे की नॉनव्हेज, कारण मृत झालेल्याच त्या माश्या असतील त्यांच्याकडे जे आहेत, तर त्यांनी त्या अर्पण केल्या, मग ते विठ्ठलाने कानात घातल्या. तर स्पष्ट आहे की पहिली गोष्ट त्या भक्ताचं वर्णन नाही. असं नाही की मग कोणी गेलं आणि त्याला स्वीकारले. भगवंताला मग देणारेत काही कमी नाहीत. आतापर्यंत त्यांचं घर भरलं असतं, पण नाही. विषय असा आहे, ते आमचे भक्त आहेत, आम्ही चिंतन करत असतो शास्त्रावर. तर त्याने पुष्टीमार्गी जे आहेत वल्लभ संप्रदायाचे, ओके, त्यांच्याद्वारे एक थोडी माहिती मिळाली की भगवंताचे जे कुंडल आहेत हे मासे नाहीत. खरं तर मूळ जे आहे ना हे मासे नाहीत, नाहीतर मग हे डुलत राहिले असते 24 तास, जिवंत मासे असते तरी. आणि जर मेलेले असते तर म्हणजे मृत झालेले असते तर सडले असते. मी प्रॅक्टिकली बोलतोय थोडा. दुसरी गोष्ट अशी, ते कुंडल आहेत, जसं आज महिला मंडळ घालतात कानामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण आहे. तर त्याचा आकार जो आहे तो काही असू शकतो, पण मूळ 3 प्रकार आहेत. एक आहे मकर. तर खरं तर मकर जे आहे ना हे माशाला नाही, मगरीला म्हटलं जातं संस्कृतमध्ये. मकरध्वज जो हनुमानाचा पुत्र आहे तो मकरध्वज. तर विषय हा आहे, मकर, मीन आणि मत्स्य. तर मत्स्याकार भगवंत कानामध्ये घालतात. जे आपण कानामध्ये पाहतो ते मकर कुंडल फेमस आहेत. कुठेही बघा मकर कुंडलाचं अधिक वर्णन येतं, ते फेमस आहेत. पण असं नाही की पण त्याच आकाराचे कुंडल असावेच. अच्छा. मीन पण आहेत, मीन आकार आहे, मत्स्य आकार आहे, मयूर आकार पण असतो. तर भगवंताच्या अंगावर जे विशिष्ट आभूषण आहेत, जसं की बघा गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. बरोबर. कौस्तुभ मणी आहे. नंतर त्यांच्या छातीवर वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असतं, जे लक्ष्मीचं स्थान आहे. बरोबर. त्यानंतर त्यांच्या कानामध्ये मकर कुंडल आहेत, है ना. वैजयंती माला पण असते, वैजयंती विशेष तुळशी माळा पण असते. त्यांच्या कमरेला करदोडा असतो, कमरेला. तुम्ही बघू शकता ज्या वेळेला अभ्यंग स्नान होतं तिच्या सर्व गोष्टी दिसतात. राईट. त्याच्यानंतर तुम्ही भगवंताच्या तिथे बघा खाली ते पितांबर आहे. बरोबर. पितांबर भगवान श्रीकृष्ण विठ्ठल घालतात. आणि हातामध्ये त्यांच्या ना एका बाजूला कमळ आणि एका बाजूला शंख आहे. तर त्याच्यानंतर खाली तुम्ही त्यांच्या पायाच्या मध्ये, दोन्ही पायाच्या मध्ये जे गाईंना आपण काठी ठेवतो, जी काठी ठेवतो ती काठी पण ठेवलेली आहे, कारण ते गोपाल आहेत ना. बरोबर. अच्छा. आणि खाली वीट आहे. राईट.